नमस्कार. श्वासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे. बरेच मित्र या रिझल्टची वाट बघत होते आणि तो दिवस आज उजाडलेला आहे. आणि आज टेक्निशियन 3 महाजनकोचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. आपलंही नाव आलेलं आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण या व्हिडिओतून याविषयीची माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महानिर्मिती महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित. पत्र क्रमांक आहे 3723 दिनांक 30 एप्रिल 2026. जाहिरात क्रमांक 4/2024 अंतर्गत तंत्रज्ञ 3 पदाकरता उपस्थित सर्व उमेदवारांचे गुण कागदपत्र पडताळणी अंती पात्र अपात्र अतिरिक्त पडताळणी आवश्यक उमेदवारांची यादी आणि अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी. संदर्भ आहे महानिर्मिती जाहिरात क्रमांक 4/2024 महानिर्मिती सूचना क्रमांक 9501 दिनांक 24/10/2025. महानिर्मिती सरळ सेवा जाहिरात क्रमांक 4 अंतर्गत तंत्रज्ञ 3 पदाकरता अर्ज केलेल्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक 8, 9, 10 व 15/5/2025 रोजी ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यात आली. त्या अनुषंगाने तंत्रज्ञ 3 पदाकरता ऑनलाईन परीक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेमधील गुण तसेच उमेदवारांना लागू असलेल्या जाहिरातीतील विविध अटी व शर्तीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी अंती पात्र अपात्र अतिरिक्त पडताळणी आवश्यक उमेदवारांची यादी आणि अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. कागदपत्रे पडताळणी अंती जाहिरात नमूद शैक्षणिक अर्हतेसह सर्व पुरावाशक्त आणि अटी शर्ती पूर्ण करत असलेल्या उमेदवारांचा समावेश पात्र म्हणून तर पूर्वावश्यकता पूर्ण करीत नसलेल्या उमेदवाराचा समावेश अपात्र उमेदवाराच्या यादीत अपात्राच्या कारणासह करण्यात आलेला आहे. याशिवाय कागदपत्राच्या पडताळणी अंती काही उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी शासन नियमानुसार संबंधित शासकीय प्राधिकरणाकडून आवश्यक असलेले ITI व्यवसाय पूर्ण केलेल्या संस्थेची शासन मान्यता पडताळणी प्रकल्पग्रस्त प्रपत्राची वैधता पडताळणी इत्यादी बाबीसाठी पात्र अपात्र बाबत निर्णय प्रलंबित असलेल्या उमेदवारांचा समावेश अतिरिक्त पडताळणी आवश्यक उमेदवारांच्या यादीत करण्यात आलेला आहे. सदरील उमेदवारांच्या नावाचा समावेश अंतिम निवड यादी प्रतिषेध असल्यास वरील प्रमाणे संबंधित पडताळणी प्राधिकरणाच्या अहवालाच्या अधीन राहून नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. तसेच केवळ निवड व प्रतीक्षा यादीत नावाचा समावेश असल्याने तात्काळ नियुक्ती देण्याबाबत कोणताही अधिकार संबंधित उमेदवाराला नसेल याची देखील नोंद घ्यावी. ऑनलाईन परीक्षेकरता उपस्थित सर्व उमेदवारांचे प्राप्त गुण घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करावे. तसेच तंत्रज्ञ 3 पदाकरता कागदपत्रे पडताळणी अंती पात्र अपात्र अतिरिक्त पडताळणी आवश्यक असलेल्या उमेदवारांची यादी प्राप्त करण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करावे. तंत्रज्ञ 3 पदाकरता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नमूद सामाजिक समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी अंतिम उमेदवाराची अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी प्राप्त करण्यासाठी खालील लिंक दिलेले आहेत. तंत्रज्ञ 3 पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरता सामान्य श्रेणी उमेदवाराची अंतिम निवड यादी. महानिर्मिती कंपनीने किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी. महानिर्मिती कंपनीचे 1 ते 4 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवाराची अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी. तसेच BTIR आरक्षणांतर्गत उमेदवाराची अंतिम निवड प्रतीक्षा यादी. अटी व शर्ती. उपरोक्त अंतिम निवड प्रतीक्षा यादी ही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच उमेदवारांनी सिस्टीम जनरेट अर्जामध्ये दर्शवलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, खेळामधील प्रावीण्य, शारीरिक बाधित व्यंगत्वाचे प्रमाण इत्यादी माहितींच्या आधारे करण्यात आलेली असून भविष्यात काही तफावत आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती किंवा उमेदवार रुजू झाल्यास नोकरीचा लाभ कोणतेही कारण न देता रद्द करण्यात येईल. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी एका उमेदवाराकडून एका पदाकरता एकच अर्ज करणे अपेक्षित होते. तथापि काही उमेदवारांनी एकाच पदाकरता एकापेक्षा जास्त अर्ज केलेले असून अशा प्रकरणी त्यांचा नवीनतम लेटेस्ट अर्ज विचारात घेण्यात आला आहे. याशिवाय ऑनलाईन अर्जातील माहितीत थोडा बदल करून एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या त्यानुसार एकापेक्षा अधिक प्रवेशपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनी ज्या प्रवेशपत्रावर ऑनलाईन परीक्षा दिली आहे सदरील परीक्षार्थी क्रमांकानुसार त्याचा विचार करण्यात आला आहे. उपरोक्त अंतिम निवड प्रतीक्षा यादी नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबत कोणताही हक्क उमेदवाराला राहणार नाही. सदरील यादी ही पूर्णतः जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्ती पूर्ण करण्याच्या अधीन राहून प्राप्त गुणांनुसार तयार करण्यात आले आहे. उपरोक्त निवड यादी प्रतीक्षा यादी निवड झालेल्या उमेदवारांनी विविध समांतर व सामाजिक आरक्षणांतर्गत अर्ज सादर केले असल्यास त्याबाबतचे जाहिरातीत अटी व शर्ती तसेच शासनाने पारित केलेल्या संबंधित आरक्षणांतर्गत नियम व शर्तीच्या अनुषंगाने कागदपत्र उमेदवाराजवळ असणे
ही संपूर्णतः उमेदवाराची जबाबदारी आहे. तसेच सदरील कागदपत्रे उमेदवारांनी सादर न केल्यास उमेदवाराची निवड यादी ताबडतोब रद्द करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार गुणवत्ताधारक खेळाडू प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या खेळाडू प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित विभागामार्फत करण्यात येईल. सदरील उमेदवारांना नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येईल. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक राधव 4019 प्रश्न क्रमांक 31/16 दिनांक 12/2/2019 व त्यानंतर पारित केलेले त्यासंबंधीचे इतर शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गातून निवड प्रतिसादित नाव समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गात मोडत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. सदर प्रमाणपत्रात उमेदवाराचे स्वतःचे उत्पन्न असल्यास स्वतःचे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे आर्थिक दुर्बल घटकासाठी कमाल उत्पन्न मर्यादेच्या आत असल्याबाबत नमूद करणे आवश्यक आहे. कागदपत्र पडताळणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे EWS प्रमाणपत्र प्राप्त करून उमेदवारांनी खोटी माहिती अथवा प्राप्त नसताना देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे निष्पन्न झाल्यास उमेदवारास तात्काळ अपात्र ठरवण्यात येईल आणि सदरील उमेदवार भरतीच्या कोणत्याही टप्प्यात अथवा रुजू झालेल्या कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांग व अनाथ आरक्षणानुसार उमेदवाराची निवड यादी तयार करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित दिव्यांग प्रवर्गातील पर्याप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास सदरील पदे सामान्य उमेदवारांमधून गुणानुक्रमाने भरण्यात आली आहेत. कागदपत्र पडताळणी दरम्यान आढळून आले की एका प्रकल्पग्रस्ताचे एकापेक्षा अधिक वेळा जमिनीचे संपादन महानिर्मिती कंपनीतर्फे झाले असल्यास अशा प्रकरणी एकापेक्षा अधिक व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहेत. वास्तविक अशा प्रकरणी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकच व्यक्ती नोकरीसाठी लाभासाठी प्राप्त असल्याची महानिर्मिती कंपनीची धारणा असल्याने याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन मागण्यात आले आहे. सदरील मार्गदर्शन प्रलंबित असल्याने अशा प्रकरणी संबंधित उमेदवाराचा समावेश अतिरिक्त पडताळणी आवश्यक असलेल्या उमेदवारांच्या यादीत करण्यात आला आहे. तथापि अशा उमेदवारांची नावे निवड यादीत समाविष्ट असल्यास महाराष्ट्र शासनाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येईल. तसेच काही विद्युत केंद्रात असे आढळून आले की एकाच सर्वे क्रमांक गटावर एकापेक्षा अधिक प्रकल्पग्रस्तांना नोकरीचा लाभ दिला आहे. सबब उमेदवारांची नावे निवड यादी प्रतिसादित असल्यास सदर प्रकरणी संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून फक्त एकच प्रकल्पग्रस्तास नोकरीचा लाभ देणे बंधनकारक असल्याने त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यास संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येईल. काही उमेदवारांची निवड विद्युत सहाय्यक म्हणून महावितरण महापारेषण कंपनी प्रकल्पग्रस्त कोट्यांतर्गत झाले आहे व सुरुवातीचे 3 वर्षे कंत्राटी तत्त्वावर झाले आहेत. तसेच महानिर्मिती कंपनी तंत्रज्ञ 3 या पदाच्या कागदपत्र पडताळणी दरम्यान त्यांनी मूळ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र महावितरण महापारेषण कंपनीत जमा केले असल्याबाबत कळविले आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या निर्देशानुसार प्रकल्पग्रस्त कोट्यांतर्गत राखीव 5% समांतर आरक्षणातून नोकरीचा लाभ केवळ एकदाच घेऊ शकत असल्यामुळे अशा प्रकरणी संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन आरक्षणातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या प्रकरणी उमेदवारांनी भारतीय सेनेत कार्यरत असताना केलेल्या कामगिरीच्या अनुषंगाने त्यांना बहाल केलेलं प्रमाणपत्र हे जाहिरातीत नमूद शैक्षणिक अर्हतेशी समकक्ष असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले आहेत. अशा प्रकरणी भारतीय सेनेने बहाल केलेले प्रमाणपत्र हे महानिर्मिती कंपनीच्या जाहिरात नमूद ITI व्यवसायाशी समकक्ष आहे किंवा नाही याबाबत सन नोव्हेंबर 2022 मध्ये डायरेक्टर जनरल ऑफ रिसेटलमेंट यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्राच्या अनुषंगाने उमेदवारांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात आले आहे. माजी सैनिक कोट्यांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या शासन निर्णयाच्या अधीन राहून रुजू होताना त्यांनी यापूर्वी माजी सैनिक कोट्यांतर्गत नोकरीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच भविष्यात काही विसंगती आढळून आल्यास सदरील उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी दरम्यान असे आढळून आले आहे की काही उमेदवारांनी खाजगी संस्थेतून ITI व्यवसायाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. तथापि सदरील खाजगी संस्थेमार्फत राबविण्यात आलेला ITI व्यवसाय अभ्यासक्रम शासन मान्य आहे किंवा नाही याबाबत शासनाकडून पडताळणी करण्यात येईल. सद्यस्थितीत सदरील उमेदवारांचा समावेश अतिरिक्त पडताळणी आवश्यक असलेल्या उमेदवाराच्या यादीत करण्यात आला आहे. याबाबत शासनाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार उमेदवारांना नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येईल. काही बिगर ITI धारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांना ITI धारक प्रगत कुशल प्रशिक्षणाचे गुण संबंधित विद्युत केंद्राकडून देण्यात आले असून त्यानुसार ते उमेदवार कागदपत्र पडताळणीकरता पात्र ठरलेले आहेत. तथापि सदरील उमेदवार कागदपत्र पडताळणी ITI धारक प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कोट्यातील
आरक्षण आणि अतिरिक्त गुण मिळवण्यास पात्र नाहीत. त्यांचा विचार सामान्य श्रेणी अंतर्गत महानिर्मिती कंपनी बाहेरील उमेदवार सामान्य प्रकल्पग्रस्त 5% कोटा गुणानुक्रमण करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी दरम्यान काही उमेदवारांना ITI प्रगत कुशल प्रशिक्षणाकरता एकास 2 या प्रमाणात बोलविताना 1 ते 4 प्रगत कुशल प्रशिक्षण कोटा, 5 वर्षे व अधिक प्रगत कुशल कोट्यांतर्गत पर्याप्त संख्येने उमेदवार प्राप्त न झाल्याने त्यांच्यासमोर इतर कोट्यातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीस बोलावले होते. त्या अनुषंगाने निवड यादी तयार करताना संबंधित उमेदवारांची निवड त्यांच्या मूळ कोट्याअंतर्गत गुणानुक्रमण करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कोट्यात पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर रिक्त कोट्यातील पदांसमोर प्रथम 5 वर्षे व अधिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे उमेदवार आणि त्यानंतर 1 ते 4 वर्षे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराचे प्राधान्यक्रमानुसार देण्यात आलेला आहे. काही उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना समांतर आरक्षणाच्या चुकीने अर्ज केला अथवा समांतर आरक्षणाच्या त्यांनी सादर केलेली कागदपत्रे अवैध ठरली असल्यास समांतर आरक्षण जसे की अप्रेंटिसशिप, खेळाडू कोटा, अनाथ, प्रकल्पग्रस्त इत्यादी अशा प्रकरणी संबंधित उमेदवारास पूर्णपणे अपात्र न ठरविता अशा उमेदवाराचा विचार गुणानुक्रमे सामान्य कुठेही समांतर आरक्षण नसलेले प्रयोगातून करण्यात आला आहे. तथापि दिव्यांग व माजी सैनिक या समांतर आरक्षणांतर्गत अपात्र ठरवलेल्या उमेदवारांचा सदरील प्रमाणे विचार करण्यात आलेला नाही. वरील प्रतिसादी ही सूचना प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाकरिता वैध असेल. तसेच संबंधित प्रतिसादीतील नाव समाविष्ट असल्याने निवड यादीतील कोणताही उमेदवार अपात्र व रुजू झाल्यास त्या जागी नियुक्ती देण्याबाबत उमेदवाराकडे कोणताही हक्क नसेल. त्याबाबतचा निर्णय महानिर्मिती कंपनी राखून ठेवत आहे. वरील निवड/प्रतीक्षा यादी तयार करताना ज्या उमेदवारास समान गुण प्राप्त झाले आहेत अशा प्रकरणी शासन निर्णयानुसार वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तसेच सदरील बाब ही निवड झालेल्या उमेदवाराच्या सेवा ज्येष्ठतेत लागू करण्यात येईल. तंत्रज्ञ 3 पदाच्या पुढील प्रक्रिया जाणून घेण्याकरिता वेळोवेळी महानिर्मितीच्या www.mahajanko.in करिअर या संकेतस्थळावर भेट द्यावी. सदरील सूचनेस प्रसिद्ध पात्रता यादी, अंतिम निवड प्रतिसादी यादी बाबत उमेदवारांना काही आक्षेप निवेदन सादर करायचे असल्यास सदरील आक्षेप/निवेदन सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत HOHRPAP@mahajanko.in या मेलवर सादर करावे. सदरील दिनांकानंतर प्राप्त आक्षेप निवेदने विचारात घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. निवड झालेल्या सर्व उमेदवाराचे सुहासमानी मराठीकडून मनपूर्वक खूप खूप अभिनंदन. आपण मित्र बरेच दिवसापासून या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता आणि आज अखेर तो दिवस उजाडलेला आहे. आपलंही नाव या यादीत आहे का? असेल तर आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ नक्की लांब होईल, परंतु आपल्याला मदतच होईल. आपले नाव शोधण्यासाठी आपल्याला इतरत्र जावे लागणार नाही किंवा लिस्ट मिळाली नाही अशीही अडचण येणार नाही. त्यामुळे मी पूर्ण लिस्ट आपल्याला इथं देत आहे. आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही आणि भरतीपासून वंचित राहणार नाही. बऱ्याच दिवसापासून खूप विद्यार्थी या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते आणि त्यांच्यासाठी हा आजचा दिवस खूप म्हणजे खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा असेल. आजपासून त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कळत निर्माण झालेली असेल.
पुनश्च एकदा निवड झालेल्या पूर्ण उमेदवाराचं खूप खूप स्वागत. आपलंही नाव या निवड यादीमध्ये आहे का आणि किती नंबरला आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी नक्की कमेंट करा. आणि आपणही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. यामुळे आपल्याला वेळोवेळी तात्काळ माहितीही आपल्या चॅनलकडून देण्यात येत असते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.